आज पण जी बाई भेटते की नाही घरी बघतेच ना. खूप दिवस झाले. दरवाजा प्रवास पण बंद दिसतोय. बघते वाट मी. कोण आहे? कोणी आहे का घरात? हो हो, एक मिनिट. ओ गॉड, प्रत्येक वेळा यांचं ना नाटक ऐकून घ्यावं लागतात. कोण तुम्ही? मी कोण? मी हप्ता घ्यायला आली. मम्मी आहे का घरात? मम्मी तर गावाला गेली. या ना तुम्ही, घरात या ना. ओ गॉड, म्हणजे ठीक आहे. या ना, बसा. घर तर एकदम स्वच्छ आवरलंय. हो, मीच आवडतंय सगळं. पाणी वगैरे काही आणू का? हो, जा घेऊन ये. घेऊन ये, घेऊन ये. हप्ता मागायला तर आली मी खरंय, पण मला तर इथं वेगळाच हप्ता भेटलाय. बघू काही जमतंय का. मी तर ह्या शोधात होते. अरे बाप, आता माझी मम्मी बी घरी नाही आणि माझ्याकडे हप्ता द्यायला पैसे पण नाही. काय करावं काहीच कळत नाही यार. चला बघू. हे घ्या. काय झालं? झाकण लागलं नव्हतं बरोबर. ओके, बस ना. हो. कुठे गेली तुझी मम्मी म्हणालास? गावी गेली हो. आता येणार कधी वापस मग? 4-5 दिवस तरी लागेल त्यांना बघा. अरे बाबा ऐक ना, तू माझ्या मागे का बसलाय जाऊन? मला बोलायला त्रास होतो रे. नको, कम्फर्टेबल वाटतंय इथं, बसतो की. हो, तुला कम्फर्टेबल वाटते पण मला त्रास होतोय ना. माझी मान दुखते बाबा. इथे साईडला येऊन बस माझ्या. मी जागा देते तुला वाटलंस तर. बर बर. बोला ना. छान स्माइल आहे रे तुझी. खरंच म्हणजे आवडली मला तुझी स्माइल. पहिल्यापासून आई म्हणत होती तुझी स्माइल काय स्माइल आहे. आहा, लाखो पोरी फिदा होतील असं बोलले होते. ओ, लाखो पोरी. आईचं काय एवढं मनावर नाही घेत मी तसं. छान आहे सगळं तुझं. म्हणजे हुलिया रे तुझा. हा, है ना? स्टाईल ते आजकालची जरा पिढी अलग आहे ना, म्हणून थोडं स्टाईल मध्ये राहतं. केस कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. पण मला मात्र तुझं आवडलं. म्हणजे हे राहणं वगैरे छान आहे सगळं. हो का? म्हणजे तुझं घर वगैरे बाबा. अच्छा, घर वगैरे तसं मला मी वेगळाच विचार करायला लागलो. म्हणलं छान आहे असं तसं. म्हणलं म्हणजे तू तर खरंच म्हणजे कॉमेडी पण मस्त. हा, कॉमेडी पहिल्यापासून कॉमेडी करते मी. हो का? आतापासून थोडी. बरं मी काय म्हणते, हा बोला. हे सगळं आपण नंतर बोलूया. ते हप्त्याचं काय करणार आहे तुम्ही बाबा? मी खरंच खूप कंटाळली. अरे कंटाळा आला मला तुमच्या दारात येऊन येऊन. ह्या वेळेस ऍडजस्ट करा ना काहीतरी. नाही बघ, तुला सांगते, मी ह्या वेळेस ऍडजस्ट करणारच नाहीये. कारण तुझ्या मम्मीने मला खूपदा ताण दिलाय. अरे मी किती वेळा तुमच्या दारात आलेली, हमेशा लॉक दिसतो. 2दा घरी आले, तुझ्या मम्मीने मला कारण सांगून वापस पाठवून दिलं. म्हणजे मलाही सांगा, तुम्ही मस्त इथे फ्रीज कूलर घरामध्ये वापरता, वॉशिंग मशीन वापरता, मस्त हाताने कपडे नाही धुतायत. हा, मस्त आयती मशीन लागते तुम्हाला आणि हप्ते भरायला नकोय का? तुमचं बरोबर आहे हो, पण काहीतरी अडचण आहे आमची. थोडं घ्या समजून तुम्ही. अरे बाबा, प्रत्येकाच्या अडचणी असतात. आता प्रत्येकाला आम्ही समजून घ्यायचं म्हटलं तर आम्हाला सगळ्या मशीनी आमच्या शॉप मधल्या फुकट विकावं लागतील. मग आम्ही हेच करायचं का? तुमचं बरोबर आहे सगळ्या गोष्टी, पण काही अडचण आहे आमच्या घरामध्ये थोडस, म्हणून थोडं मागं पुढे झालं त्या गोष्टी. हो बाबा, सगळ्यांच्या घरात अडचणी असतात. मी इतके दिवस समजून घेतलं ना, आता किती दिवस समजून घेऊ मी? सांग ना, किती दिवस समजून घ्यायचं मी? ठीक आहे, तुझी मम्मी नाही आज म्हणून मी थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आता तुझ्याशी बोलणं तर मला थोडं चुकीचं वाटतंय, पण मग असतात आमच्या पण थोड्याशा अडचणी. आता तुम्हालाही त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. बघा ना काहीतरी आज उद्यामध्ये देऊन टाकायला लावतो मम्मीला कॉल करून. आज उद्या आज उद्या आज उद्या हेच झालंय माझ्यासोबत किती दिवसापासून. मी तेच बघतीये. आणि तुम्हाला काय वाटतंय, आम्ही रिकामी असतो का प्रत्येक वेळा सगळ्यांच्या घरी जात? नाही, म्हणजे थोडस आपुलकी दाखवलं तुम्ही बरं वाटेल जरा. कसं थोडीशी अडचण चालू. अच्छा. हा,
आपुलकी दाखवायची जर म्हटलं ना, मग काय करताय तुम्ही असं? तू तर म्हणाला होता आपुलकी दाखवायला पाहिजे, मग तेच ना, आपुलकीच दाखवते मी. म्हणजे बघायची का आपुलकी? हे कोणती आपुलकी तुमची? माझी तीच पद्धत असते. तुला माझी जर आपुलकी बघायची असेल तर मग तुमचा जे काही 2 गोष्टींचा हप्ता आहे तो मी रद्द पण करू शकते. ते कसं? ते कसं? हे बघ, तुला जर ते मान्य असेल ना तर मग तुमचा हप्ता रद्द होऊ शकतो. मला सगळं मान्य आहे, तुम्ही सांगा. अच्छा, काय काम करायचंय? हो का? हा, कोणाकडून भीती वगैरे काही वसूल करायचंय का? ओ, म्हणजे तुझ्यामध्ये ताकद पण भरपूर दिसते. मग तुम्ही सांगा फक्त, याच्याकडून वसूल करायचं, त्याच्याकडून वसूल करून तुमच्या दारात फेकेल मी पैसा, काय ते तुमचं. अच्छा, बरं ऐक ना, हा, मी काय म्हणते, तुझ्या मम्मीचा हप्ता पण कमी होऊन जाईल, पैशाचं टेन्शनच मिटून जाईल. हो बरोबर आहे की नाही? तर मग मी तुला जे सांगेल ते काम करशील ना? आताच तर बोललो, तुम्ही बोलचाल ते काम कराल. येऊ असं असं. हो का? मग ठीक आहे. मग तुझं पाणी मला फार आवडलंय, त्यामुळे ना आणखी एकदा पाणी देतोस का मला? माझं पाणी? अरे, तू मला आता पाणी दिलंस ना प्यायला. हा, अच्छा, पाणी बॉटल. हा, अच्छा ते अच्छा, आमच्या घरचं पाणी आवडलं तुम्हाला? जाऊन घेऊन ये, मला थोडस. ओके ओके. मछली तो अपने आप मेरे जाल में फंस रही है. मुझे तो लगता है इसको उठाना पड़ेगा. चला मॅडम, तुमचं काम आज होणार आहे. हात धुवून घ्या. ठीक आहे, हप्त्याचं काय घेईल मी करून, पण माझा हा हप्ता मिटत नाही ना कधी. माझी आग विझायला कोणीच नाही. आज आधी तू विझून देते. तसं पण मछली ना मला फार आवडली आहे. ह्या मछलीला मी खाणार. हे घ्या मॅडम, एकच बॉटल राहिली पाण्याची आता. हो का? हो. खरंच तुझ्या हाताची चव म्हणजे ना खूप गोड आहे, आणि तुझं पाणी ना मला खूप आवडलंय. हो का? खूप. मग तुम्ही येत राहा मग कधी मध्ये पाणी प्यायला आमचं. हो का? हो. अरे वा, ठीक आहे ना, चालेल ना, काहीच हरकत नाही. तू माझे म्हणाल ते काम ओके जर करत असशील ना, मी तुझं पाणी प्यायला तयार आहे. तुमचं काय काम आहे? छोटस काम आहे तुमचं, कधी करायला तयार आहे तुमचं काम. हो का? सांगा तेव्हा. बरं ऐक ना, हा बोला ना. मी तुला काम सांगते माझं. काय काय सांगू? सांगा की. तुला जर तुझ्या मम्मीच्या कमळीचे जर पैसे वाचवायचे असतील हा, तर तुला एक काम करावं लागेल माझं. एक काय 2 काम सांगा तुम्ही, बोला की तुम्ही. मी काम सांगण्याच्या अगोदरच तू इतकं उडतोयस ना, त्यामुळे मला पण इतकं भारी फील होतंय की असं वाटतंय की तू माझं काम खरंच 1-2 मिनिटात करशील. 2 मिनिटात 1 सेकंड बी नाही लागणार. असं यू काम करून टाकल. नक्की? हो नक्की करशील? हो, नक्कीच. नक्की? हो, तुम्ही सांगून तर बघा काय काम करायचं ते. असं काय बघताय तुम्ही? ते सर्व म्हणते ना थोडं. तुम्ही काम करायचं म्हणताना तुम्ही मला असं खालीवर बघताय, म्हणजे मला कळत नाही तुम्ही काय बोलताय. तेच तर म्हणते ना, तू खूप अतिशहाणा आहेस. आणखी थोडा शहाणा बनशील ना, मला सांगायची गरजही पडणार की मी काय म्हणायचं, म्हणजे मला काय बोलायचं ते, है ना? मला कसं कळलं? तर तुम्ही सांगा ना, तुम्ही काम सांगणार आहे तेव्हा मी करणार पुढचं. तुम्हीच काही बोलले नाही, तुम्ही काय पुढचं करू आता काय? अच्छा, बरं ऐक ना, बोला. जवळ आहे ना थोडा? ठीक आहे. अरे थोडं जवळ सकून बस बाबा, नको घाबरू, मी काहीच नाही करणार तुला. बस हे गॅप पाहिजे ना एवढं थोडस. हो रे बाबा, मला माहितीये सगळंच पाहिजे, पण ऐक ना मॅडम. एवढं काय घाबरतोयस? हे काय करतो तुम्ही? म्हणजे तुम्ही जे बोलताय हे काम आहे का ते? हे बघ, मी तर तुला अगोदरच म्हटले होते, जर तू मला खुश करशील ना. मॅडम, मला हे नाही आवडत हे सगळं. हा,
मी काय करताय असं? अच्छा, म्हणजे तुला मला खुश नाही करायचंय. ठीक आहे, चालेल. नसेल खुश करायचं ना, अहो मला वाटलं तुम्ही काहीतरी दुसरं काम सांगताल मला. तुमचं तर वेगळंच अरे काहीतरी. बाबा, मी दुसऱ्या कामांबद्दल नव्हते बोलत तुला. मला वाटलं तू अति शहाणा आहेस, म्हणजे त्याच्यापेक्षा शहाणा असशील, म्हणून मी तुला ती गोष्ट सांगितली नाही. पण मी तुला एकदा काय बोलले, तुला मला खुश करावं लागेल. तुमचे दोन्ही हप्ते रद्द करू शकते मी. बघ तुला काय वाटतं, माझी जर इच्छा तुला पूर्ण करायची असेल, 10 मिनिटांचं काम आहे, निघून जाईल मी. अहो पण कसं, माझं अजून लग्न पण नाही झालं, म्हणजे कसं? म्हणजे मी तुला सुंदर नाही दिसत का? तर हाय तुम्ही सुंदर. कसं मी नाही करू शकत ना. ऐक ना, नको ना एवढा विचार करू. मला खुश कर, मी दोन्ही हप्ते रद्द करेन आणि निघून जाईल. आता आणि मग एक गोष्ट तुला ऐकावी लागेल. जर तुला माझ्यासोबत खुश नसेल व्हायचं, हप्ता काढ, मी चालल्या जाते. जमेल? अहो हप्ता द्यायला तर तुम्हाला बोललो ना 2 दिवस थांबा म्हणून. मम्मी आली की देईल तुम्हाला हप्ता, नाही तर मी स्वतः आणून देईन तिथे तुम्हाला. अरे बाबा, तुझ्या मम्मीने मला किती दिवसापासून असंच बोललीये. सांग ना तू. तू मला म्हणतोयस की 2 महिन्यापासून मी इथे नव्हतो. 2 महिने झाले मी आता इथे आलोय. तुला इथे काय चाललंय, काय होतंय, तुला कळतंय का? माहिती नाही ना. नाही तुझ्या मम्मीने सांगितलं का तुला हप्ते भरायचेत म्हणून? नाही, तसलं काही मला मग माहितच तुला- नाहीये. नाही, मला एक सांग तू, एवढं तुला कळलं? अरे एवढी चांगली ऑफर मिळतीये तुला, 40,000 रुपये रद्द होत आहे डायरेक्ट. एवढे पैसे देणार आहेस का तू? दे, मी चालला जाते. विषय संपवून टाक. वाढवायचा असेल ना, राहू दे, मग जाऊ दे. मला काही पाऊस नाही आली कोणत्या गोष्टीची. बघ तुला जमत असेल तर सांग मला. कर विचार. मॅडम तुम्ही तर खूप वेगळाच विचार करायला लागले. मला वाटलं नव्हतं तुम्ही इथपर्यंत असेल म्हणून. हो का? ऐक ना, थांबा ना 2 मिनिटं. मला थोडस कस तरी वाटतंय, थोडं विचित्र वाटतंय हो तुमच्या सोबत असं. विचित्र वाटायचं काय त्याच्यामध्ये? ऐक ना, तू खुश, मी खुश. विषय संपव, मी निघून जाते. हे बघ, 40,000 रुपये रद्द होत आहे. बघ, कर विचार आणि मला लवकर कळव. मला इथं बसण्यात इंटरेस्ट नाहीये. 40,000 मॅडम, मी तर 40,000 रद्द करणार, म्हणजे हप्ता वगैरे भरणार तेच होता. मला एवढं काम करायचं म्हणताय ते काहीतरी. माझ्याकडे एवढा टाइम नाही. आवर हा लवकर. हा मॅडम. बरं मी काय म्हणतो मॅडम, मी केला का विचार? केला विचार, पण हे कोणाला मम्मीला वगैरे नाही कळणार ना? अरे बाबा, मी कोणाला कशाला सांगू? मी कोणालाच सांगणार नाही आणि तू पण सांगू नको. सगळं कसं ओकेमध्ये होऊन जाईल. ठीक आहे? मॅडम ते हप्ते वगैरे जसं की बोलले तुम्ही, बरे, तुझा हप्ता वगैरे सगळा मिटलेला आहे खरं? आणि माझी हाऊस पण खरंच तू पुणे गेली. चल ठीक आहे, आता मला खूप काम आहेत पुढे, पण काळजी करू नकोस. आणि मम्मीला वगैरे सांगू नको तुझ्या काही. तुम्हीच नका सांगा हप्ता मॅडम फेडलाय मला. म्हणून सांगून टाक मम्मीला. हो चालतं. खूप छान वाटलं. मला पण खूप भारी वाटलं. हो का? हो नक्की. चल येऊ का? हो. बाय बाय. बाय. हो का? व्हायला खरंच मॅडम एक नंबर होती. म्हणजे मम्मीला हप्त्याचं पण टेन्शन नाही आणि माझी पण सोय पण झाली. खरंच मस्त.